भंडाऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या 4 वर्षातील अनेक लाभार्थ्यांना शेवटच्या टप्प्यातील रक्कम अजून मिळाली नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आलेत। 2019 ते 20 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांच्या घरांच्या बांधणीचं काम सुरू केलं होतं। मात्र आज 3 वर्षांनंतरही शेवटचा टप्पा अजूनही मिळाला नाहीये। वेळोवेळी मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याने प्रहार माजी जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात अनेक लाभार्थ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय। नमस्कार, मी अंकुश वंजारी, प्रहारचा माजी जिल्हा प्रमुख, जिल्हा भंडारा। आज आम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। विषय असा आहे की 2019-20 चे प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळालेले नाहीत, जमा झालेले नाहीत। अनेक इलेक्शन आलेत, अनेक पार्ट्यांनी आपले आपले आश्वासनं दिलीत, मात्र मतदाराचा काय हा प्रश्न अजूनही जसाचा तसाच आहे। आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं जिल्हाधिकारी महोदयांना की जो एकूण 2.5 लाखाचं घरकुल जो मिळाला त्याच्यापैकी 2,20,000 रुपये हे खात्यावरती जमा झालेले आहेत। 30,000 रुपये जो शेवटचा अंतिम टप्पा आहे, काम पूर्ण होऊनही गेली 3 वर्षापासून जर का पैसे जमा झाले नसेल तर त्या जे काही घरकुलचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांवरती जे काही कर्ज व्याजाचे पैसे असतील, सोने दागिने गहाण ठेवलेले असतील, जी काही बाकीचं देणं घेणं असेल ते अतिशय आर्थिक अडचणीत आलेले आहेत। म्हणून तो 8-10 दिवसात तो हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावा, अन्यथा या जिल्ह्यातील जे काही घरकुल लाभार्थी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही एक मोठा आंदोलनाचा पवित्रा जिल्ह्यामध्ये उभारणार आहोत। तो आंदोलन आमचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असू शकतो, खासदाराच्या घरावर असू शकतो, संबंधित यंत्रणा जी कोणती नगरपंचायत असेल त्यांच्यावर असू शकतो, किंवा आंदोलनाचं एक वेगळं अजून स्वरूप निर्माण होऊ शकतो। म्हणून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशा पद्धतीच्या निवेदनाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।